सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. बघ बाबा कशा बोलतो, सांग बाबाला म्हणावं जरा थांब, आई डबा देते. आम्ही सर्व कामगारांनी ठरवलंय, आम्हाला जर बोनस मिळाला नाही तर आम्ही सर्वच्या सर्व कामगार संपावर जाणार आहोत. काय बोनस देणं केवळ अशक्य आहे. मंदीमुळे इतके प्रॉब्लेम्स झालेत, सगळे पैसे मार्केटमध्ये ब्लॉक आहेत. पैसे देणं केवळ अशक्य आहे आपल्याला. बाबा आज बाळासाठी खेळणं आणणार आहेत. हो, काय पाहिजे तुला? दुडूदुड धावणारा घोडा. काही खोटं खोटं बोलत होते. खरंच आठवण येते सारंग. मलाही आणि बाळालाही. नेहा म्हणजे तू सगळं ऐकत होतीस तर. शेवटचं वाक्य ऐकलं फक्त. सारंग प्लीज ये ना घरी लवकर. नेहा तुला सांगितलं ना, ऑफिसमध्ये खूप काम आहे, उशीर होईल यायला घरी. कसा आहेस रे तू? आधी लवकर ये म्हटल्यावर ऑफिसमधून लगेच घरी परत यायचास, आणि आता किती बदललायस रे तू. मी नाही नेहा, तूही फार बदललीस. खरंच आपल्या दोघांमध्ये हे बदल कधी झाले हे आपल्याला सुद्धा कळलं नाही, आणि हे बदल जाणीव करून दिल्यानंतरच जाणवतात. जाणवतात ही गोष्ट पॉझिटिव्ह म्हणायला हवी. काही दिवसांनी हीच जाणीव बोथट होईल. नाही सारंग, असं नको व्हायला. असं काही होण्याआधीच आपल्याला सावरायला हवं. खूप घाबरायला होतं रे, नुसता विचार जरी केला तरी. तू याचा अजिबात विचार करू नकोस. बाळासोबत वेळ घालव. मी काम संपलं की येतो घरी. ठीक आहे, लवकर ये, मी वाट बघते. पण हॅलो, कोण बोलते? विद्या, बाळा मी बोलते. आई, अगं कशी आहेस तू? आणि बाबा कसे आहेत? अगदी छान, ठणठणीत. बाळा मला सांग, तू कशी आहेस? मी मजेत. पण का ग असं का विचारतेस? नाही ग, संपाबद्दल कानावर आलं. खूप तणावाचं वातावरण असेल ना ग तिथे? अगं आई, थोडं टेन्शन आहे,
पण तू नको काळजी करूस. तुझ्या जावयावरती विश्वास नाही का तुझा? आहे ग बाई, पण अशा प्रसंगाला कधी सामोरं गेलं नाही ना, पण थोडीशी भीती वाटते ग. अगं आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि बाबा आहेत की यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी हाताळायला. आणि बिझनेस मधल्या असल्या गोष्टींची सवय आहे त्यांना. विद्या, संप का ग पुकारला कामगारांनी? कामगारांना बोनस हवा होता आणि सध्या मंदी असल्यामुळे त्यांना बोनस नाही देऊ शकत म्हणून हा संप. बरं आई, तू काही टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. निघेल काहीतरी तोडगा. तू सांग, बाकी काय म्हणतेस? बाकी सगळं ठीक. विद्या, एक विचारू? अगं विचारतेस काय? बोल ना. नाही म्हटलं, खूप दिवसात भेटली नाहीस ग तू. 4-6 दिवसासाठी इथे येशील? खूप आठवण येते ग तुझी. बाबांना सुद्धा वाटतं, अगं बोलून दाखवत नाहीत ते, पण त्यांना सुद्धा वाटतं की तू 4-6 दिवसासाठी इथे यावंस म्हणून. येशील का ग? मला पण खूप यावंसं वाटतंय ग, पण सध्या संप असल्यामुळे नाही येता येणार. एकदा का संप मिटला ना की मी नक्की येईन. बरं, ठेव मी फोन. घरी सगळ्यांना माझा नमस्कार सांग. हो आई, आणि बाबांना सांग मला त्यांची खूप आठवण येते. ठेवू? हॅलो. हॅलो, धर्माधिकारी बाई. हॅलो, कोण बोलतंय? हां, ओळखलं नाही ना? 7 जन्मांची वचनं दिली होती आपण एकमेकांना. विसरलीस? विक्रम, तू? अगदी बरोबर. म्हणजे माझी आठवण आहे तुला. खूप आनंद झाला बरं का. कशी आहेस तू? आय मिस यू. शट अप विक्रम. मला ती सांग, हा नंबर तुला कुठे मिळाला? अगं नंबरच काय, एक दिवस मी तुला मिळवणार आहे. विक्रम, हे ओरडू नकोस. अगं माझं नाव तुझ्या तोंडून तुझ्या नवऱ्यानं ऐकलं तर तुला घराबाहेर हाकलेल तो. तू मला का त्रास देतोयस? ते त्रास कसला ग? खरं सांगू का, तुमच्या कंपनीमध्ये संप चाललाय ना, त्याचं दुःख तुला झालं असेल ना, म्हणून म्हटलं चला विचारपूस करावी. कारण तुझं दुःख ते माझं सुख ना. सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे तुझं दुःख ते माझं दुःख ना. तुझा आणि संपाचा काय संबंध? खरं तर संबंध आहे पण आणि नाही पण. तुझी फालतू बडबड बंद कर आणि मला पुन्हा फोन करू नकोस, कळलं? हॅलो. त्रास. खरंच या संपात विक्रमचा हात असेल? मला त्रास देण्यासाठी तो कुठल्याही पातळीवर उतरू शकतो. पण जर हे खरं असेल, नाही, त्याचा आणि फॅक्टरीचा काहीही संबंध नाही. ऊन सावली. काय झालं बाळा? का रडतो तू? हा, काय झालं? ओ
नाही रडायचं नाही रडायचं ओ ओ ओ ग ओ ग नको रडू बाळा हा पिकलू काय झालं हा? ओ ओ ओ देवा नेहा इकडे आण त्याला. मी शांत करतो. माझ्या बच्चा काय झालं मम्मीने मारलं. सारंग बघितलंस बाळ शांत झालं त्याला तुझा स्पर्श कळला. तसं काही नाहीये. आमच्या बाळाला भूक लागलेली, दुधाची बॉटल पाहिली आणि बाळ शांत झालं. असं नाहीये सारंग, प्रत्येक वेळी बाळ भूक लागल्यावरच रडतं असं नाही. तुला उशीर होतोय ना, जाऊन आवर जा. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? आपण खेळूया. बसूया इथे. अरे लबाडा. का रे घाईच्या वेळेला रडतो? आज आईला जायला उशीर होतोय, त्यामुळे रडायचं नाही. मी तुला पाळणा घरात सोडणार. मस्त मजा करू आपण, खेळायला जाऊ. आणि काय खाऊ पाहिजे तुला? मस्त खाऊ खायचा, फिरायचं आणि मजा करायची. शांत राहायचं. निघूया आपण. सारंग काय झालं? काही नाही, तुम्हा दोघांना खेळताना बघून खूप आनंद होतोय मला सारंग. हा प्लीज जास्त एक्साइट होऊ नकोस. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय असं म्हणाली होतीस ना, नाही होतात का उशीर? तुला खरं सांगू सारंग, तुम्हा दोघांकडे बघत बसावं असं वाटतंय रे. हा पुरे झाला आता, बस जागी हो. तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? नसेल होत ना त्याला सांभाळ आणि पाळणा घरात नेऊन सोड. मी निघतो. नाही नाही, जाते मी, तुम्हा दोघांमध्ये येणार नाही. काय झालं? काय झालं? नाही सॉरी सॉरी, खेळा तुम्ही. पडली. हा सारंग आता काय? अरे आज ना ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि ऑफिस संपल्यावर मीटिंग सुद्धा आहे. मग बाळाला पाळणा घरातून घेऊन येशील का प्लीज? हो घेऊन येईन मी. बस. आणि तसा तो संध्याकाळी खूप छान राहतो, खेळतो, पण ना 7 वाजले की त्याला भूक लागते, कोमट दूध द्यावं लागतं. देशील का तू? हो ग बाई, सगळं करेन. तुमचं सगळं रुटीन माहिती आहे मला. तू निघ. नक्की सारंग? हो ग बाबा. सो ज्युनियर, आज तू आणि मी मस्त खेळूया आपण. आज मी तुला पाळणा घरात नेऊन सोडणार. निघायचं आपण. लागलं तर तुम्हाला काय झालं हे? जरा आत तरी होते त्याला. पण कसं लागलं एवढं ह्यांना? शेखर, अरे काय झालं ह्याला? अरे त्याला काय पाणी वगैरे देशील की विचारशीलच? मी डॉक्टरांना फोन करते. काय डॉक्टरने पाणी आण तू. चल ये रे बाबू. आती बाबा आती आहे. या या या, सावकाश सावकाश आण रे बाबा. हळू हळू. हे घ्या. दवाखान्यात सरळ इथेच येतोय आम्ही. हो रे. कसं वाटतं आता? बरं वाटतंय मामा. तुझं आणि तिकडची परिस्थिती बघ काय ते. अरे तू त्याची काळजी करू नकोस. पोलीस आता पोहोचलेत तिथे, परिस्थिती नियंत्रणात आहे. हे बघा, तुम्ही आपापसातच बोलणार आहात की आम्हालाही काही सांगणार आहे काय झालं ते? सांगतोय. अगं काय झालं, सकाळी शेखर ऑफिसला गेला ना आणि नेमकं त्याच वेळी कामगारांनी संप पुकारला. आता हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण हे मग मामा, याच्या पुढचं मी सांगतो काय झालं ते. काही नको. मामा तुम्ही सांगा,
हे काय आम्हाला नीट सांगणार नाहीत काय झाले ते. शेखर, तू शेखरच्या परवानगीची वाट कसली बघतोयस? सांग काय झालं ते आधी. बरं मी सांगतोय. अगा कामगारांना समजावत होता, तेवढ्यात काय झालं, कोणीतरी कामगारांवर एक दगड फेकावला आणि चला एकच गोंधळ उडाला. याला बोललो चल चल इथून चल, पण हा कुठला ऐकतो. शेवटी एक दगड आला आणि सरळ याच्या टाळक्यात बसला आणि ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. मामा बस आता, तू तिकडं जा आणि तिथली परिस्थिती काय ती बघ. हं? जा. फार लागले का रे? अगं टाके पडले डोक्यात. नाही नाही, तू घाबरू नकोस. स्कॅनिंग वगैरे सगळं करून घेतलं डॉक्टरकडून. घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त आता मनगट दुखावलंय त्याचं. मामा, एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला मला एक फोन सुद्धा नाही करता आला. अगं मीच सांगितलं मामाला फोन करू नकोस, उगाच तुम्ही काळजी करत बसाल इथे. आणि तुम्हाला हे असं बघून आमची काळजी कमी होणार आहे असं वाटलं का तुम्हाला? मग चुकलं बाई, माझं चुकलं. आता मी धडधाकट तुमच्या समोर बसलेलो आहे ना. हा मामा, तिकडे गेल्यावर कळू मला काय झालंय ते. आणि हो, सावकार जा, तू काळजी घे स्वतःची. तू अजिबात काळजी करायची नाही. मी आहे ना, फोनवर तुला वारंवार मी बातम्या देतो तिथल्या. ओके, तू आता स्वतःची काळजी घे. ओके, येतो का ताई? चल येतो विद्या. खूप दुखतंय का रे? हो नाही, हो ना. लागलं तर विद्या, ह्याला आधी आत ने आणि आराम करायला लाव. आणि हे बघ, त्या फोनचं कनेक्शन काढून ठेव रूम मधलं. आणि मोबाईल पण बंद करायचा. आई अगं तू पण, तू अजिबात काही बोल नको. जा आराम कर. तू उगाच काळजी करत बसतेस. सावकाश सावकाश. हळू हळू जा. काय करावं ह्या मुलांचं ना. ती लागलंय. नुसता जीवाला घोर लावून ठेवता. परमेश्वरा, पांडुरंगा, ऊन सावली काय भाईसाहेब, बघा मी मुद्दाम कानटोपी हे मोजे घेऊन आलो. कशाला करत बसलीस? हो, हाताने विणण्यात जे प्रेम असतं ते रेडीमेड मध्ये नसतं. म्हणून नातवासाठी मुद्दाम तू स्वेटर विणत बसलीस. हो, त्याच्याच करता. पण तुम्हाला काय, किती दिवस झाले मी त्याला पाहिलंच नाही. पण अंदाजाने काम चालू आहे. म्हणजे एकतर तो स्वेटर मोठा तरी व्हायचा किंवा अगदी छोटा तरी. कसाही हो, छान आनंदात बोलायची त्याच्याशी, खेळायचे. पण तुमच्या डोळ्यावर आलं आणि माझं जाणंच बंद करून टाकलं तुम्ही. का नको करू, का नको करू? आणि बघ, जाणं मी बंद केलं, माझ्या डोळ्यावर आलं असं काहीतरी समजू नको. सर तसं जर काही माझ्या मनात असतं तर तुला सुरुवातीपासूनच थांबवलं नसतं का मी? तेव्हाच थांबवायचं होतं. पण तेव्हा सगळं नीट चाललं होतं ना. आणि खरं सांगू तुला सुनीता, तू जेव्हा तिथे जाऊन त्या दोघांना भेटून यायचीस ना, तेव्हा तुझ्या भेटीमधून मला सुनबाई आणि नातवाला भेटल्याचा आनंद व्हायचा. मग माशी कुठे शिंकली? असं काय झालं हो की तुम्ही मला तुमची शपथ घालून तिकडे जाणंच बंद करून टाकलं? दुसरं जर काही असतं तर कदाचित दुर्लक्षही केलं असतं. पण पण काय, त्याने बारशाला बोलवलं नाही एवढंच ना? एवढंच? सुनीता, तू ह्याला एवढंच म्हणतेस? त्या नालायकाने लग्न केलं तरी सुद्धा आई वडिलांना बोलवलं नाही. अगं, आणि माझ्या नातवाच्या बारशाला आपल्याला साधं निमंत्रण नाही, साधी विचारपूस सुद्धा केली नाही आपली. सुनबाईकडे आणि नातवाकडे बघून मी त्याला माफही केलं असतं, पण आता नाही. हो, अपराधीपणाची भावना त्याच्या मनात आली असेल म्हणून त्याने बोलवलं नसेल. हे बघ, अपराधीपणाची भावना वगैरे काही नाहीये. हो, त्याच्या हातून चूक झाली असेल, पण तो आपलाच मुलगा आहे ना, त्याला माफ करायला हवं. नाही, यावेळेस त्याला माफी वगैरे नाही. बरेच अपमान केले त्याने आपले, बिलकुल माफी नाही. पण नेहाने आपल्याला बोलवलं होतं की नाही? सुनीता, नेहाची त्या घरामध्ये तुझ्या त्या दिवट्या लेकाच्या नजरेत काय किंमत आहे ते माहिती आहे ना मला. हे बघ, तुला तिथे मी जाऊ नको असं नुसतं सांगून तू ऐकलं नसतंस. तू तिथे परस्पर गेलीच असतीस, म्हणून माझी शपथ घालून तुला मी घरात बसवलो. अहो,
सारंगसाठी नाही, पण त्या मोहक बाळासाठी, आपल्या नातवासाठी तरी. नाही सुनीता, उगीच मला मोहात पाडू नकोस. हे बघ, आपल्या या अशा हळव्या स्वभावाचाच दरवेळेस त्याने गैरफायदा उचललेला आहे. माझं ऐका, तुम्ही एकदा नातवाला पाहिलंत ना की तुमचा राग कुठल्या कुठे पळून जाईल बघा. हे बघ, तू नको असलेलं उगीच मला. हे बघ, तुला जर तसंच वाटतं ना तर बेबी सिटिंग मध्ये जाऊन तू बाळाला बघून ये ना. त्यात काय बिघडलं? पण त्याच्या घरी जायचं नाही. बेबी सिटिंग मध्ये तुम्ही सुद्धा बाळाला बघू शकता ना. अरे तुला जायची मी परवानगी दिली आहे ना, मग जा ना. मला अरे हो हो हो, पण लगेच कुठे निघालीस? हा स्वेटर मला लवकर पूर्ण करायचंय. उद्याच मी त्याला स्वेटर घालणार. मला बघायचंय हा स्वेटर घालून लब्बाड कसा दिसतोय ते. मी तुझ्यावर अजाणतेपणे प्रेम केलं, पण तू त्या लायकीचाच नाहीयेस. एक शब्द बोलू नकोस विद्या. तू काय माझी लायकी काढतेस ग? तुझी लायकी काय आहे? बोल ना. आता मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल नेहा. मी तुझी बायको आहे, गुलाम नाही. तुझं माझ्या शब्दाबाहेर गेलेलं मला खपणार नाहीये नेहा. आणि कोणी माझा अपमान केलेला मला खपणार नाही. नेहा